पुण्याच्या परिसरामध्ये राहणारा ओमकार नावाचा एक गरीब कुटुंबातला मुलगा आणि या ओमकारचं पुण्यावरून पंढरपूरला सारखं येणं जाणं असायचं। तो काही कामानिमित्तानं पंढरपूरला यायचा। खरं तर पंढरपूरमध्ये एका कापड दुकानामध्ये तो कामाला होता, परंतु मंडळी त्याच मुलासोबत घडलेला एक भयावह प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा आहे। मंडळी, आजची जी स्टोरी आहे ती थोडीशी भुताटकीची आहे, ज्याला आपण हॉरर स्टोरी असं बोलतो। अक्षरशः हा प्रसंग सांगत असताना थोडीशी भीती वाटते। अंगावरती काटा उभा करणारा हा प्रसंग आहे मंडळी। हातावरती केस उभे राहतील, अक्षरशः काळजामध्ये धडकी भरेल, काळजाचा ठोका चुकवणारी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय। की त्या ओमकार नावाच्या त्या मुलासोबत नेमकं काय घडलं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मंडळी, ओमकार नावाचा तो मुलगा, खरं तर आजच्या या विज्ञान युगात भूत वगैरे आहेत असं आपण अजिबात मानत नाही। पूर्वीची जुनी लोक सांगतात की या ठिकाणी मी भूत बघितलं, ही भूताटकीची जागा आहे, तिथं अमावस्येला वगैरे रात्रीचं जाऊ नका। मंडळी होय, आजच्या विज्ञान युगामध्ये ही लोक जरी असं मानत नसली तर आजचं जे उदाहरण आहे, आजच्या ज्या मुलासोबत जे काही घडलं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। अक्षरशः थरकाप उडवून टाकणारी ही सगळी स्टोरी आहे। खरं तर मंडळी, आजच्या विज्ञान युगामध्ये लोक भूत वगैरे मानत नाहीत, परंतु तुम्हाला एक उदाहरण देतो की पुण्याच्या परिसरामध्ये एक नवले ब्रिज म्हणून मोठा ब्रिज आहे, एक हायवेचा मोठा पूल आहे आणि खरं तर त्या ठिकाणी अनेक अपघात घडत असतात। आणि आत्ताच्या या विज्ञान युगाच्या या काळामध्ये सुद्धा अनेक त्या भूताटकीच्या चर्चांना त्या ठिकाणी उधाण आलेलं आहे की काहीतरी भूतांचा वावर आहे किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज वगैरे काहीतरी या ठिकाणी घडत आहेत आणि त्याच्यामुळेच अपघात होत आहेत। मग प्रश्न निर्माण होतो की खरंच भूत आहेत का? मंडळी, असाच आपल्या एका मित्रासोबत आलेला अनुभव तुम्हाला सांगतोय। त्याचं नाव ओमकार आणि हा जो ओमकार आहे हा एका कापड दुकानामध्ये कामाला होता आणि खरं तर कापडं जे आहेत किंवा तो जो माल आहे तो आणण्यासाठी तो त्याच्या शेठसोबत मालकासोबत सुरतला जात असायचा। आणि एकदा असंच तो सुरतला गेलेला असताना त्याची एका व्यक्तीसोबत ओळख होते, म्हणजे जात असतानाच रेल्वेमध्ये त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि तो व्यक्ती त्या ओंकारला सांगतो की एक ठिकाणी नोकरी आहे, करतोस का? फार मोठं एक हॉस्पिटल आहे, मोठा दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी फक्त रात्रीचं सुरक्षा रक्षकाचं काम करायचं, म्हणजे त्याला आपण वॉचमन बोलतो, तर ते वॉचमनचं काम आहे। 15 ते 20 हजार रुपये पगार भेटेल। आता हे सगळं ऐकल्यानंतर तो जो ओमकार आहे त्याला वाटलं की इकडं तर गावाकडे असं काय आपल्याला पैसे भेटतायत। तो पोलीस भरतीची वगैरे तयारी करीत असतोय, सगळा अभ्यास करायचा, तयारी करायची, कधी भरती निघायची आणि तोपर्यंत आपण जर इथं काम केलं तर आपल्याला 4 पैसे भेटतील, घरच्यांनाही पैसे पाठवता येतील, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला। खरं तर तो त्या ठिकाणी गेला। फार मोठं एक हॉस्पिटल होतं, दवाखाना होता आणि तो बंद पडलेला दवाखाना होता आणि त्या ठिकाणी पाठीमागे मोठं मैदान होतं, पाठीमागून पूर्ण अशी जाळी होती, कंपाऊंड होतं तारेचं आणि त्या ठिकाणी एक केबिन होतं, छोटीशी 10 बाय 10ची रूम होती आणि त्या ठिकाणी त्याला संध्याकाळचं राहायचं होतं। आणि पुढे मोकळ्या मैदानावरती ॲम्ब्युलन्स लावलेल्या असायच्या। ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका, ज्याच्यामधून मरण पावलेली माणसं ने-आण केली जातात, जे पेशंट आहेत, जे आजारी लोक आहेत त्यांना ने-आण केलं जातं आणि अशा त्या ॲम्ब्युलन्स होत्या। त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये फक्त त्याला संध्याकाळचं राहायचं होतं, पहारा द्यायचा होता। 15 ते 20 हजार रुपये पैसे भेटतील असं त्याला सांगण्यात आलं, परंतु तो बोलला की मला गावाकडे जावं लागेल, माझं साहित्य, कपडे वगैरे इकडे घेऊन यावं लागेल, शिवाय माझ्या आईला वगैरे सांगावं लागेल, असंच मी इथं राहू शकत नाही। ते सगळेजण हो बोलले। शेवटी मंडळी, तो जो मुलगा आहे ती कपड्यांची वगैरे खरेदी करून त्या शेठसोबत, त्याच्या मालकासोबत परत घरी येतो आणि घरी आल्यानंतर घरच्यांना वगैरे सांगतो की असं असं या ठिकाणी मला नोकरी लागलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की तुझं साहित्य, तुझं गबाळ वगैरे घेऊन इकडे ये। आता हा जो ओमकार आहे याच्या घरचे बोलतात की ठीक आहे बेटा, काहीतरी कामच करावं लागणार आहे, शेवटी परिस्थिती आपली गरीब आहे, आता तुझं कधी भरती व्हायची आणि काय व्हायचं तोपर्यंत कुठंतरी कामाला लाग, खरं तर मुली वगैरे बघता येतील, लग्नाचा पण तुझा विषय होऊन जाईल, कारण हाताला जर काम नसेल तर मात्र पुढचं फार अवघड असतंय। मग हे सगळं काही डोक्यात घेतो आणि तो ओमकार शेवटी एक चांगलं काम आहे, मोठ्या दवाखान्यामध्ये काम भेटतंय, शेवटी
वॉचमनचं का काम असणार, परंतु मोठ्या दवाखान्यामध्ये काम भेटतंय, त्याच्यामुळे तो परत जायला सुरतला निघतो. मंडळी तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, प्रवास वगैरे झालेला असतोय, परंतु हा ओमकार एकदम धाडशी मुलगा असतोय. याचं वय साधारणतः 22 ते 23 वर्ष. त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी त्याला दाखवण्यात येतं की दिवसभर इकडे तिकडे तू कुठेही फिरू शकतोय, झोपू शकतोय, परंतु संध्याकाळी मात्र या केबिनमध्ये तुला पहारा द्यावा लागेल, केबिनमध्ये बसावं लागेल. आता खरं तर पूर्णपणे सगळं काय होतं, पिण्याच्या पाण्याचा वगैरे जार येत होता, सगळं काय होतं. बाजूला थोड्याशे 1-1.5 किलोमीटरवरती एक हॉटेल होतं, त्या ठिकाणी जाऊन तो नाश्ता वगैरे करू शकत होता. मंडळी त्याच्यासोबत नेमकं असं काही घडलं की ते ऐकल्यानंतर अक्षरशः माझ्या सुद्धा सांगत असताना हातावरती काटे उभे राहत आहेत. हातावरती हे बघा केस उभा राहत आहेत. नेमकं त्या ओंकार सोबत काय घडलं ते आता मंडळी तुम्हाला सांगतोय. तो त्या ठिकाणी कामाला लागला. आता 1 दिवस झाला त्या ठिकाणी तो काम करू लागला. काम म्हणजे काहीच काम नव्हतं त्या ठिकाणी. ना झाडाला पाणी घालायचं होतं, ना साफसफाई करायची होती, काहीच काम नव्हतं. फक्त मोकळे एक मैदान होतं. पुढं फार मोठी एक बंद पडलेल्या दवाखान्याची बिल्डिंग होती आणि त्या मैदानामध्ये पाठीमागे मात्र एक 8-9 ॲम्ब्युलन्स लावलेल्या असायच्या, म्हणजे रुग्णवाहिका त्या गाड्या लावलेल्या असायच्या. आणि गेटवरती एक छोटीशी रूम होती, अगदी बाजूने काचा वगैरे होत्या, सगळं फ्रेश होतं आणि त्या ठिकाणी त्याला फक्त संध्याकाळचं राहायचं होतं. आता ह्याला वाटलं की फार खुश झाला हा. ह्याला वाटलं की काहीच काम करायचं नाही, फक्त इथं राहायचंय, मौज मजा करायची आणि महिन्याच्या महिन्याला पैसे घ्यायचे, पगार घ्यायचे. खरं तर त्याला वाटलं की दिवसभर आपण झोपायचं आणि संध्याकाळी आपलं मोबाईल बघत बसायचं. फार सोपं आहे. मोबाईलवरती गेम्स खेळायच्या, व्हिडिओज बघायचे आणि इथं आपण रूममध्ये बसायचं, यूट्यूब वगैरे बघायचं, यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे. आता खरं तर पहिलाच दिवस त्याचा होता. आता संध्याकाळचा हा एकटाच तिथं, परंतु हा फार धाडशी होता. भीती वगैरे वाटायचं काहीच कारण नव्हतं. मंडळी त्याचं जेवण वगैरे करून तो आला, दिवस मावळत निघालेला होता. त्या ठिकाणी केबिनमध्ये येऊन बसला. आता हा मोबाईल बघू लागला, परंतु रात्रीचं अचानकपणे 11 ते 11:30 वाजता बाहेर मात्र काहीतरी आवाज येऊ लागला. कोणीतरी एखाद्या गाडीच्या शीटवरती असा हात आपटतंय, धपा 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 असा आवाज येऊ लागला. त्याला वाटलं की अरे कोण आहे, परंतु तो बोलला की असेल कोणतरी, कुत्रा वगैरे काही मांजर असेल. परंतु त्याचे जे मालक आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी त्याला कामाला लावलेलं होतं, त्यानं त्या डॉक्टरांची भेट घेतलेली होती. ते डॉक्टर एवढंच बोलले होते की तिथं काहीच काम नाही, फक्त आम्ही एवढी पगार देऊन एक माणूस त्या ठिकाणी कशासाठी ठेवतोय, तर नवीन गाड्या असतात. आता एवढ्या मोठ्या गाड्या असतात, 5-6, 7-8 ॲम्ब्युलन्स आहेत, मग त्याच्या बॅटऱ्या वगैरे चोरीला जातात. कोणी लोक असे आहेत बुरटे चोर की गाडीचे टायरच काढून घेऊन जातात. मग त्याच्याऐवजी असावं आपलं एक माणूस म्हणून, सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलेला आहे. शेवटी स्वतंत्र रूम होती, त्या ठिकाणी तो संध्याकाळचं फक्त बसायचं होतं त्याला. आता मंडळी रात्रीच्या 11:30 ते 12 वाजल्या आणि एकदा त्याला काहीतरी धाप 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 आवाज आला. त्यानं दुर्लक्ष केलं, आपलं मोबाईलवरती गेम्स खेळत बसला. परंतु मंडळी परत अजून 1 तास 1.5 तास गेला. रात्रीच्या 12:30 ते 1 वाजल्या आणि आत्ता मात्र परत एकदा कोपऱ्यामध्ये त्या ग्राउंडची एक गाडी लावलेली होती ॲम्ब्युलन्स, त्याच्यावरती धाप 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 असा कोणतरी थापा मारतंय असा आवाज आला. आता ह्याला वाटलं की गाडीचा दरवाजा वगैरे उघडा असेल आणि भटकते फिरस्ती जी कुत्रे असतात, तर एखादा कुत्रं त्या गाडीमध्ये शिरलेलं असेल असं म्हणून मोबाईल हातामध्ये होता. आणि त्याच लोकांनी त्याला एक बॅटरी दिलेली होती, म्हणजे संध्याकाळचं वगैरे फिरवायची झालं तर एक बॅटरी अशी डोक्याला लावायची असते बघा बॅटरी, आणि त्याचा असा फोकस असतोय. ती बॅटरी दिली त्यानं, ती काय डोक्याला वगैरे लावलं नाही, हातामध्ये बॅटरी घेतली, बटन चालू केलं आणि तसंच मोबाईल बघत बघत त्या गाडीच्या जवळ गेला. बघतोय तर काहीच नाही, परंतु गाडीमध्ये काहीतरी खडबड खडबड आवाज येत होता. आता गाडीचा दरवाजा बंद आहे, मग याच्यामधून आवाज नेमका कसा काय येतोय, किंवा याच्यामध्ये कुत्रा जर गेलं म्हणायचं तर कसं गेलं. मंडळी खरं तर 8-9 गाड्या होत्या एका बाजूला, एका कोपऱ्यामध्ये, आणि या ग्राउंडच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एक बंद पडलेली जुनी ॲम्ब्युलन्स होती. ती ॲम्ब्युलन्स चालू नव्हते. पाठीमागे त्याला दरवाजा होता त्या ॲम्ब्युलन्सचा, त्या गाडीचा. हा त्या ठिकाणी गेला, बघितलं तर काय आतमधून असं कोणतरी थाप मारतंय असा आवाज. आता हा जो ओमकार आहे याला भीती वाटायचं काहीच कारण नाही, कारण वरती मोठे बल्ब होते आणि त्याचा असा मंद का असेना पण तो प्रकाश येत होता. मोठमोठी अशी बाजूने झाडं होती, त्या झाडामुळे थोडासा कमी उजेड येत होता.
परंतु याच्या हातामध्ये बॅटरी होते, बॅटरी चालूच होते. आता ती गंज लागलेली ती ॲम्ब्युलन्सची ज्या दरवाजाची कडी आहे ती कडी तो उघडायचा प्रयत्न केला, परंतु कडी थोडीशी घट्ट होती कारण ती गाडी वापरात नव्हती, त्याच्यामुळे गंज लागलेला होता. दरवाजाची कडी त्यानं उघडली, परंतु तसंच कोणीतरी त्या दरवाजाला जोरात आतून ढकललंय. असं धाप करणं कोणीतरी त्या दरवाजावर लात घातली. असं झालं, त्याच्या तोंडाला वगैरे असा दरवाजा लागला आणि हा खाली पडला. आता एका हातामध्ये मोबाईल होता, एका हातामध्ये बॅटरी होती, दोन्ही हातामधून खाली पडलं. आता नेमकं ढकललं कोणी आणि आतमध्ये कोण आहे, गडबडून तो उठला. पहिल्यांदा त्यानं बॅटरी घेतली, बटन दाबलं, वरती आतमध्ये बघितलं तर कोणीच नाही. अरे म्हणला ही स्प्रिंग वगैरे असेल त्याच्यामुळे दरवाजा बाहेर दाबला. मोबाईल घेतला आणि दरवाजा लावून परत बघतोय तर काय मंडळी, दरवाजा लावायचा असताना त्याला खाली शिटाच्या खाली बाहेर असे जळालेले 2 पाय लोंबकळताना दिसले. आता मात्र याच्या उरामध्ये धडकी भरली. नेमका काय प्रकार, परत एकदा त्यानं नजर टाकली तर माणूस वगैरे कोणी काही दिसत नव्हतं, परंतु असे जळालेले अर्धवट जळालेले 2 माणसाचे पाय असे लोंबकळत होते, असे हालत होते. तिथून तो पळत गेला, आतमध्ये गेला केबिनमध्ये. धडधड धडधड छातीची धडधड वाढलेली होती. आता हा तर खरं काहीतरी भुताटकीचाच काहीतरी विषय आहे, कारण ती ॲम्ब्युलन्स तर बंद होती, तिथं कोणीच नव्हतं. फार जुनी गंज खात धूळ खात पडलेली ती कोपऱ्यामधली ॲम्ब्युलन्स होती, ती रुग्णवाहिका होती. आतमध्ये गेला, काहीतरी भुताटकीचा विषय आहे त्याला समजला. आता ती आपल्या मागं काय येतंय की काय भूत वगैरे, म्हणून त्यानं पटकन गेटवरती गेला. त्याची राहायची जी रूम होती, केबिन होती, दरवाजा बंद केला आणि तिथंच बसला. फार घाबरला, परंतु थोडा वेळ गेला आणि थोडा वेळ गेल्यानंतर मात्र त्याला वाटलं की अरेच्या हे जे मी बघितलं ते खरंच होतं की काय, मला भास झालेला होता. खरं तर त्यानं प्रत्यक्ष बघितलेलं होतं, परंतु अशा भुताटकीच्या वगैरे गोष्टींवरती त्याचा अजिबात विश्वास नव्हता आणि फार तो धाडशी होता. आता ही जी मुलं असतात, माझ्याच वयाचा होता तो आणि ओळखीचा पण आहे, तर त्याला वाटलं की काय नाही भास वगैरे काय झालाय की काय, परंतु प्रत्यक्ष त्यानं बघितलेलं त्याच्या डोळ्यावरती सगळा विश्वास बसत नव्हता. तो भीतीने थरथर थरथर कापत होता. परंतु शेवटी पाणी वगैरे प्यायला, परत काहीतरी मोबाईल वगैरे बघू लागला आणि मोबाईल बघता बघता दिवस उजळलेलाच त्याला समजलं नाही. पहाटेचे 5 ते 5:30 वाजले आणि थोडासा नंतर दिवस उजळल्यानंतर तो बाहेर पडला. हॉटेलवरती जाऊन अंघोळ केली, चहा पाणी घेतलं. आता त्याला मात्र मनामध्ये भीती वाटत होती की नेमकं माझ्यासोबत असं काय घडतंय की आपण इथं राहावं की नाही, हा त्याला प्रश्न पडला. त्याला वाटलं की नोकरी सोडून जावी, परंतु त्यानं शेवटी डोक्यामध्ये विचार केला की काही जरी झालं तरी आता येण्या जाण्याचा तरी खर्च आपला निघाला पाहिजे, एका तरी महिन्याचे पगार घेऊन जायचं, म्हणून 1 महिना कसं तरी आपण तिथं काढायचं असं त्यानं ठरवलं. बघा मंडळी, आता तो जो दिवस आहे तो दिवस तो हॉटेलवरतीच बाहेर झोपला वगैरे आणि संध्याकाळी आता परत त्याला ड्युटीवरती त्या ठिकाणी जायचं होतं, पहारा द्यायचा होता, वॉचमनचं काम होतं. त्या ठिकाणी तो परत गेला. काम काहीच नव्हतं मंडळी, अजिबात काम नव्हतं त्याला काय, फक्त त्या ठिकाणी संध्याकाळचं बसायचं होतं, मोबाईल वगैरे बघत बसायचं होतं. बाहेर वगैरे गाड्या लावलेल्या असतात, त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी कामाला ठेवलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी गेला, परंतु जाताच परत त्याच्या मनामध्ये तीच भीती होती. रात्रीचा तो क्षण आठवत होता की अक्षरशः त्या बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्समधून असे 2 पाय जळालेल्या अवस्थेमध्ये लोंबकळत होते. पायाचे खालचे तळवे म्हणजे हात पूर्ण असे राकट काळपट रंगाचे झालेले होते, हाड सुद्धा त्यामधनं दिसत होते. अक्षरशः 2 पाय असे लोंबकळत होते. आता दुसऱ्या दिवशी तिथं गेल्यानंतर संध्याकाळचं मात्र त्याला भीती वाटू लागली. तो केबिनमध्ये गेला, फ्रेश वगैरे सगळा झालेला होता, त्या ठिकाणी बसला, मोबाईल बघू लागला आणि नेहमीच प्रमाणे दुसऱ्याही दिवशी साधारणतः 1 वाजले आणि 1 वाजता मात्र परत धपा 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 असा आवाज येऊ लागला. जणू काय कोणीतरी त्याच्या ते जे असते का केबिन, काच होती त्याला त्या रूमला, त्या काचवरती कोणतरी असे हात आपटते असं त्याला वाटलं. आता मात्र परत त्याच्या मनामध्ये धडधड धडधड होऊ लागलं, भीती वाटू लागली. दरवाजा जर उघडून बघायचं तर अक्षरशः ते जे काय आहे ते आतमध्ये जर आलं तर मात्र आपलं काय होईल ह्या विचारामध्ये तो भीतीमध्ये बुडाला. फार भीती वाटली, परंतु गेटच्या दिशेने एक खिडकी होती, बारकी छोटीशी खिडकी होती. आलेल्या गाड्या म्हणजे त्याला कामच तेवढं होतं की संध्याकाळचं वगैरे एखादी ॲम्ब्युलन्स जर आली तर दरवाजा उघडायचा, जे गेट होतं त्या गेटचा दरवाजा उघडायचा आणि परत गेट लावायचं, जर कोण आलं तर दरवाजा उघडायचा, एवढंच त्याचं ते काम होतं.
आणि त्या खिडकीमधून त्यानं बघितलं समोर जी आहे ती फार मोठी ती जुनी बिल्डिंग होती दवाखान्याची. त्या दवाखान्याच्या खिडकीवरती त्याचं लक्ष गेलं. काचची ती खिडकी आणि अक्षरशः एक नर्स त्या ठिकाणी होती. आता मंद असा उजेड होता, अतिशय सुंदर अशी दिसत होती, परंतु असे केस वगैरे विस्कटलेले, निळसर रंगाचा तिच्या अंगामध्ये कपडे होते. आणि अक्षरशः मंडळी ती जी मुलगी आहे त्या दवाखान्यामधली ती जी नर्स आहे, ती जी काचेचा दरवाजा आहे तर एक दरवाजा असा उघडा होता, म्हणजे अर्धी खिडकी अशी उघडी होती आणि अर्धी बंद असते. काचेचा दरवाजा तसाच पद्धतीने असतो त्या खिडकीचा. तर त्या ठिकाणी त्याच्यावरती असे हात आपटत होते, डोकं आपटत होते आणि केस वगैरे विस्कटलेले. आता मात्र तो फार घाबरला. आता नेमकं करायचं काय त्याला समजेना. आणि इकडं तर याच्या बाजूला हा जो ज्या कॅबिन मध्ये होता, इकडे पण कधी कधी अजून असा धापा धापा थापा मारल्याचा आवाज येत होता. आता संध्याकाळच रात्रीच त्यानं ठरवलं की आपल्याला मात्र इथं धोका आहे, इथून आपण जायचं, काहीही करून जायचं. बघा ती बिल्डिंग पूर्णपणे खालती दरवाजांना वगैरे कड्या कुलप लावलेली अशी ती बिल्डिंग होती आणि समोर दूरवरती असणारी ती जुनी इमारत. आणि त्या इमारतीमध्ये एकटीच मुलगी, ती नर्स नेमकी कशी काय त्या ठिकाणी. बघा ऑपरेशनला वगैरे नर्सला जे कपडे असतात तर त्याच पद्धतीचा निळसर रंगाचा तो कपडा तिच्या अंगावरती होता. आणि अक्षरशः ती त्या अर्ध्या उघडलेल्या त्या खिडकीवरती हात आपटत होते. धपा धपा असा आवाज येत होता, केस विस्कटलेले होते. आणि ते बघताच त्यानं ठरवलं की काय हळूच आपण दरवाजा उघडायचा केबिनचा आणि गेटचा छोटा दरवाजा तो कायमच उघडा असायचा आणि त्या दरवाजामधून आपण बाहेर निघून जायचं, रस्त्यावरती जायचं. त्यानं बॅटरी घेतली, परंतु बॅटरीचा टॉर्च वगैरे लावला नाही. हळूच आवाज येऊ नये अशा पद्धतीने तो त्या केबिनचा काचेचा दरवाजा उघडला, गेटमधून बाहेर रस्त्यावरती आला आणि रस्त्यावरती येऊन परत तो बॅटरी वगैरे दाबू लागला त्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे त्या काचेमध्ये ती मुलगी ती नर्स परत दिसते का तर ती दिसली नाही. रस्त्यावरतीही रोड लाईटचा उजेड होताच तो चालत साधारणतः एक 100 मीटर अंतरावरती गेला. 100-200 मीटर अंतरावरती बाजूला एक शोरूम होतं, 4 चाकी गाड्यांचं शोरूम, आणि काही जुन्या गाड्या सुद्धा तिथं बाहेर लावलेल्या असायच्या. त्याच्यामुळं त्या शोरूमच्या गेटवरती त्यांनी एक सुरक्षा रक्षक म्हणजे एक शिपाई ठेवलेला होता. तो संध्याकाळचा असंच खुर्ची टाकत वगैरे मोबाईल बघत बसलेला होता. बिडी त्याच्या तोंडामध्ये होती आणि बिडी पेत तो बसलेला होता. आणि हा मुलगा तिथून जाऊ लागला आणि तिथं गेल्यानंतर त्याला आधार वाटला त्या मुलाला की या ठिकाणी एक वॉचमन आहे, आता आपण संध्याकाळचं याच वॉचमन सोबत थांबायचं आणि काही जरी झालं तर उद्याच्याला दिवस उजडल्यानंतर मात्र आपण इथून निघून जायचं, ही नोकरी आपण सोडून द्यायची. त्या वॉचमनच्या जवळ गेला. बघा मंडळी त्या दवाखान्याचा काय विषय नेमका होता आणि कशा पद्धतीने तिथं भुताटकीचा सगळा काही प्रकार होता त्या मुलाच्या लक्षात आलं. त्या वॉचमननं त्याला नेमकं काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो. त्या वॉचमनच्या जवळ वगैरे तिथून जाऊ लागला आणि तो वॉचमन बोला, ए बेटा कुठला आहेस रे, म्हणजे हिंदीमध्ये तो बोलत होता. तर हा जो मुलगा आहे हा त्याच्या जवळ गेला आणि असं घाबरलेल्या अवस्थेमध्ये या मुलाला बघितलं. त्या वॉचमननं विचारलं की काय तू त्या हॉस्पिटलमध्ये त्या वॉचमनचं वगैरे कामाला लागलास की काय. तेव्हा तो मुलगा म्हणाला की होय काका, मी त्याच कामाला मला इथं ठेवलंय, 15 ते 20 हजार पगार देतो म्हणाले, परंतु मला वेगळंच दिसलं म्हणला. आता काय जे मी तुम्हाला सांगू शकत नाही, हा प्रकार मी बघितला. मग त्या ठिकाणी तो जो वॉचमन आहे थंडी वगैरे होती, त्यानं वगैरे प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे गोळा केलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी शेकोटी पेटवायच्या तयारीमध्ये होता. त्याने शेकोटी पेटवली आणि त्या ठिकाणी थंडीचं दोघेजण शेकत बसले. आणि तो जो वॉचमन आहे त्या वॉचमननं या मुलाला सांगितलं की बेटा तू तिथलं काम लगेच सोड, उद्याच्यालाच तू तिथून निघून जा. त्यानं सगळा काही प्रकार सांगायला सुरुवात केला की त्या ठिकाणी 10 ते 12 वॉचमन तुझ्या पद्धतीने त्यांनी कामाला ठेवलेले होते आणि त्याच्यामधल्या 1-2 जणांचा संशयितरित्या तिथं मृत्यू झालाय. काहीतरी वेगळाच भुताटकीचा त्या ठिकाणी विषय आहे. आणि एवढंच नाही, अक्षरशः मंडळी त्या वॉचमननं त्या मुलाला जे काही सांगितलं ते ऐकून तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही बोलाल हे असंही असू शकतं. 50-55 वयाचा तो वॉचमन होता. त्यानं त्या मुलाला सांगितलं की बेटा तू माझ्या मुलासारखा आहेस, तू पैसे काहीही करून कमवशील, परंतु तिथं मात्र तू नोकरी करू नकोस. कारण त्या ठिकाणी विषय असा आहे की ते जी मोठी बिल्डिंग होती दवाखान्याची, ती बिल्डिंग पूर्णपणे बंद होते, ती वापरात नव्हते. त्या डॉक्टरनं स्वतः असे काही अनुभव असल्यामुळे ती बिल्डिंग तशीच सोडलेली होती आणि त्या मालकाने दुसरी बिल्डिंग 1-1.5 किलोमीटर अंतरावरती दुसरी बिल्डिंग उभारली होती
आणि त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये ते दवाखाना चालू केलेला होता. अक्षरशः एवढी मोठी कोट्यावधीची मोठी बिल्डिंग, अशा भूतटकीच्या गोष्टी, असे काही पॅरानॉर्मल गोष्टी तिथं अनुभवायला येत होत्या. त्याच्यामुळे ती मोठी इमारत पडीक पडलेली होती. ती अजिबात वापरात नव्हती, ना कोणी ते भाड्याने घेत नव्हतं. ती बिल्डिंग तशीच, तो दवाखाना त्या डॉक्टरांनी वगैरे सोडून दिलेला होता आणि मालकाने दुसरीकडे 1.5 किलोमीटरवर ती बिल्डिंग उभी केलेली होती. अक्षरशः मंडळी, आज सुद्धा ती बिल्डिंग त्या ठिकाणी आहे. जुनी बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग, काहीतरी ते मी आणखीन डिटेल्समध्ये माहिती घेईन त्या मुलाकडून आणि नंतर एखादा व्हिडिओ बनवेन. तर 2 बिल्डिंग आहेत, 2 दवाखाने आहेत सुरतमध्ये. तो स्पॉट आहे की एक बिल्डिंग अशा पद्धतीचे अनुभव येत आहेत म्हणून त्या मालकाने सोडून दिली. फार मोठी इमारत, ती इमारत सोडून दिली आणि 1.5 किलोमीटरवरती दुसरी इमारत बांधली आणि तो दवाखाना बंद करून दुसऱ्या ठिकाणी दवाखाना चालू केला. बघा मंडळी, आजच्या विज्ञान युगामध्ये हा भूतटकीचा विषय म्हणजे न पटणारा विषय, परंतु आज सुद्धा अनेक ठिकाणी अशा चर्चांना उधाण आहे. अर्थातच तुम्हाला काही उदाहरणं सांगितली, जसं की हे उदाहरण, आणि दुसरं म्हणजे आपल्या पुण्यामध्ये असणारा नवले ब्रिज. त्या ठिकाणी सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये असे चर्चांना उधाण आलेलं आहे की काहीतरी त्या ठिकाणी भूतटकीचा विषय आहे, त्याच्यामुळे गाड्यांचे वगैरे अपघात होतात, अशी चर्चा समाजामध्ये आहे. तर चला, धन्यवाद. ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.